एखादी मिळकत नवीन शर्तीची आहे, सिलिंगची आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वतनाची आहे आणि त्या मिळकतीच्या संदर्भामध्ये आपले काही हक्क असतात. उदाहरणार्थ कब्जा असतो किंवा वारसा हक्क असतात. काही जणांची नावं त्या मिळकतीच्या उतार्यावर नोंदवलेली नसतात, परंतु त्यांच्या वाडवडिलांचा त्या मिळकतीमध्ये हक्क असतो आणि वारस नोंद करत असताना काही नावं जी आहेत ती कमी केलेली असतात किंवा त्या उतार्यावर वारस म्हणूनच घेतलेली नसतात. अशा वेळी त्या मिळकतीची परवानगी काढून विक्री केली जाते. नवीन खरेदीदार येतात, त्यानंतर ते त्या ठिकाणी वहिवाट करू लागतात आणि बऱ्याच वर्षांनी आपल्याला कळतं की आपला या मिळकतीमध्ये हक्क होता, आपल्या पूर्वजांची होती, आपलं नाव जाणून बुजून लावलं गेलं नाही आणि त्या मिळकतीची पुढे विक्री सुद्धा होत गेलेली आहे आणि अगदी कायदेशीररित्या शासनाची परवानगी काढून सुद्धा विक्री केली गेली. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? विक्री होण्याच्या पूर्वी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि विक्री झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, या सर्वांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ज्या नवीन शर्तीच्या जमिनी असतात, ज्याला वर्ग 2च्या जमिनी असं आपण म्हणतो, ज्यामध्ये वेगवेगळ्या नवीन शर्तीच्या जमिनी असतात शासनाने कसून खाण्यासाठी दिलेल्या, तसेच वेगवेगळ्या वतनाच्या जमिनी असतात, सेलिंगच्या जमिनी असतात. तर या जमिनीवर मालकी हक्क शासनाचा असतो आणि ती कसून खाण्यासाठी दिलेली असते. जेव्हा त्या मिळकतीची विक्री करायची असते त्यावेळी त्या मिळकतीच्या उतार्यावर नाव असलेल्या व्यक्तींना शासनाच्या सक्षम अधिकाऱ्याची परवानगी काढावी लागते, ज्यामध्ये तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे सक्षम अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. प्रांतसाहेब यांची परवानगी सुद्धा असते, काही प्रकरणांमध्ये कमिशनर यांची परवानगी असते. तर असे परवानगी काढून मग त्या मिळकतीचं खरेदी खत नोंदवता येतं. आता अशा प्रकारच्या एखाद्या मिळकतीमध्ये आपला हक्क आहे आणि आपला हक्क आपण परगावी असल्यामुळं, कामधंद्यानिमित्त, नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्यानंतर एखादी व्यक्ती आपले पूर्वज असतात आणि ते मयत होतात, त्यांच्या वारसांची नोंद करत असताना जे परगावी लोक आहेत किंवा बहिणी आहेत किंवा आई असेल वयस्कर, त्यांची नावच वारस म्हणून लावली जातात आणि त्यानंतर त्या उतार्यावर ज्यांची नावं लागलेली आहेत अनेक वारसापैकी काही वारसांची, तर ते काय करतात की ती मिळकत विक्रीला काढतात. ते ग्राहक ठरवतात, खरेदीदार असतो, तो काही रक्कम ॲडव्हान्स देतो आणि शासनाच्या सक्षम अधिकाऱ्याकडं मिळकतीची विक्री करण्यासाठी जे आहे, विक्रीला परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज दाखल करतो. त्या ठिकाणी जेव्हा अर्ज, त्यासोबत 7/12चे उतारे, फेरफार उतारे, ही सर्व कागदपत्रे जी आहेत, स्कीमचे उतारे, गट नकाशा, बरेचशी कागदपत्र असतात महसूलची, ती दाखल केल्यानंतर जे संबंधित सक्षम अधिकारी आहेत तर ते त्यांच्या कार्यालयाच्या अनुषंगानं एक जाहीर प्रसिद्धीकरण करतात आणि त्यामध्ये ते असं हरकती मागवतात की ही मिळकत या व्यक्तीच्या नावे नोंदवलेली आहे, त्यांनी ती मिळकत या व्यक्तीला विक्री करण्याचं ठरवलेलं आहे आणि या विक्रीला परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज किंवा प्रस्ताव त्यांनी या कार्यालयाकडे पाठवला आणि जर का त्यांना विक्रीला परवानगी देण्यास कोणाची हरकत असेल तर आम्हाला एवढ्या दिवसामध्ये या कार्यालयामध्ये आपण लेखी हरकत द्यावी आणि जर मुदतीत कुणाची हरकत आली नाही तर कोणाची हरकत नाही असं समजून त्यांना ती मिळकत विक्री करण्यास परवानगी दिली जाईल आणि त्यानंतर मग परवानगी दिली जाते आणि खरेदी खत नोंदवलं जातं. जेव्हा आपले हक्क आहेत आणि आपल्याला ही गोष्ट कळते, अशा प्रकारची एखादी नोटीस येते, तर त्यावेळी आपण आपल्या हक्काच्या संदर्भाने त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये जाऊन लेखी स्वरूपामध्ये हरकत देऊ शकतो. जेव्हा आपण अशा प्रकारची हरकत देतो त्यावेळी त्या ठिकाणी हरकतीवर सुनावणी घेतली जाते, आपले हक्क तपासले जातात. जर आपले हक्क त्या मिळकतीमध्ये असतील आणि इतर जे वारस आहेत किंवा उतार्यावरची नावं असलेली व्यक्ती असतील, ती आपल्या हिश्श्याची मिळकत, आपल्या हक्काची मिळकत जर त्रयस्थ व्यक्तीला विक्री करण्यासाठी परवानगी मागत असतील तर परवानगी नाकारली सुद्धा जाते. जर का काही हक्क नाही, केवळ त्रास देण्यासाठी तक्रार केलेली आहे, काही पैसे काढण्यासाठी तक्रार केलेली आहे, त्याची कुठली रिलेव्हन्सी नाही आहे तक्रारीची, असं जर कागदोपत्री त्या सक्षम महसूल अधिकारी यांना लक्षात आलं तर ते तक्रार फेटाळतात आणि विक्रीला परवानगी देतात. परंतु जर का आपल्याला विक्री झाल्यानंतर आणि खरेदी झाल्यानंतर जर ही गोष्ट कळली तर काय करायचं? का शासनाने त्या मिळकतीच्या खरेदी विक्रीसाठी परवानगी दिली म्हणजे आता ते खरेदी खत रद्दच होत नाही असं असतं का? तर अजिबात नाही. महत्त्वाचा मुद्दा असा असतो की तुमचा त्या मिळकतीमध्ये हक्क आहे का, तो हक्क कायदेशीर आहे का आणि तुम्ही तो कायदेशीररित्या कोणाला दिलेला आहे का, ट्रान्सफर केलेला आहे का, तब्दील केलेला आहे का, सोडून दिलेला आहे का,
आणि जर सोडून दिलेला नसेल, ट्रान्सफर केलेला नसेल किंवा तब्दील केलेला नसेल तर तुमचा हक्क हा अबाधित राहतो. भले ते खरेदी खत हे परवानगी काढून, शासनाची परवानगी काढून जरी झालेलं असलं तरी सुद्धा ते खरेदी खत हे आहे तुमच्या हिश्श्यावर बंधनकारक नाही. अशा स्वरूपाचा दावा जो आहे तो आपण दाखल करू शकतो. म्हणजे दोन बाजू आपण पाहिले. आपले हक्क आहेत आणि आपले हक्काची मिळकत, आपल्या हिश्श्याची मिळकत एखादा व्यक्ती त्रयस्थ व्यक्तीला विकतोय, परवानगीसाठी अर्ज दिलाय आणि त्या ठिकाणी जाहीर प्रसिद्धीकरण झालेलं आहे. कोणाची हरकत असेल तर कळवा, तर तिथं आपण हरकत देऊ शकतो. अगदी प्रकरण दाखल केलेलं आहे असं जरी आपल्याला कळलं तरी हरकत देऊ शकतो. आणि परवानगी काढून खरेदी खत झाल्यानंतर आपल्याला जर कळलं तर मुदतीमध्ये ते खरेदी खत जे आहे ते आपल्या हिश्श्यावर बंधनकारक नाही. अशा स्वरूपाचा दावा सुद्धा आपल्याला करता येतो. केवळ खरेदी खत झालं, ते शासनाच्या परवानगीने झालं म्हणजे ते कायमस्वरूपी खरेदी खत आहे आणि ते रद्दच होऊ शकत नाही असं नसतं. त्या खरेदी खतामध्ये ज्या व्यक्तींनी ती मिळकतीची विक्री केलेली आहे त्यांना हक्क किती, हिस्से किती आणि त्यांनी त्यांच्या हिस्स्यापेक्षा जास्त जर मिळकतीची विक्री केलेली असेल, जो तक्रारदार आहे, हरकतदार आहे, त्याची पण हिस्सा त्यांनी विक्री केलेला असेल तर ते खरेदी खत त्यांच्या हिश्श्यापुरतं निश्चितपणे बेकायदेशीर ठरतं. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजलेली असेल, आवडली सुद्धा असेल. आपल्याला जर ती माहिती समजली असल्यास, आवडली असल्यास आणि आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल, अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर या व्हिडिओला फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. कोणाची जर फसगत झाली असेल तर त्यांनाही फायदा होईल आणि कोणाची फसगत होणार असेल तर त्यांना सुद्धा आपल्या एका शेअरमुळे फायदा होईल आणि भविष्यकाळातली कोर्ट कचेरी वाचेल. धन्यवाद.